Hello, yes, this is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. याचीसाठी केला होता अट्टहास असं म्हणतात ना, ते आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालेलं आहे. आणि असंही म्हणतात की सब्र का फल मीठा होता है. आणि खऱ्या अर्थाने ज्या विद्यार्थ्यांनी पूर्णतः माझ्यावरती विश्वास ठेवला होता की एक्झाम होणार आहे किंवा त्या एक्झामचा पर्टिक्युलर सिलेबस काय असणार आहे वगैरे, ह्या गोष्टींना धरून त्यांनी स्टडी सुरू ठेवला होता. कारण काही ग्रुप्समध्ये तुम्हाला माहिती आहे, बऱ्यापैकी मुलांनी कॉल केले होते की काही ग्रुप्समध्ये एक्झाम्स होईल किंवा नाही याच्याविषयी खूप चर्चा चालू होत्या. अकॉर्डिंगली मी त्यांना मध्ये एक नोट पण टाकली होती किंवा एक इमेजमध्ये नोटिफिकेशन पण दिलं होतं की एक्झाम होणार आहे. सिलेबस पण आपण लेटेस्टमध्ये एक लेक्चर घेतलं होतं, त्याच्यामध्येही आपण 60-20-20 सेम ह्या रेशोमध्ये आपण सांगितलं होतं. अगदी त्याच पद्धतीचा सिलेबस आज अपलोड झालेला आहे, बरोबर. सो अकॉर्डिंगली आता अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांचा मॉब आहे, ज्याला आपण हेटरोजिनस म्हणूया, की काही विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने मानस ऊर्जा आयुर्वेदमध्ये एनरोल होऊन स्टडी सुरू ठेवलेला आहे त्यांचा तर अभ्यास सुरू आहेच, परंतु असे काही विद्यार्थी आहेत की जे आता सुरू करू इच्छितात. आणि असेही काही विद्यार्थी आहेत की काहींनी दुसऱ्या ठिकाणी पण जॉईन केलेलं आहे, परंतु काही त्यांना पॉईंटसाठी किंवा काही एक्स्ट्रा बीटसाठी मानस ऊर्जा आयुर्वेद ॲपमध्ये एनरोल व्हायचं आहे. सो त्या लोकांसाठी सुद्धा हे आजचं लेक्चर आहे. आता सगळ्यात पहिले आपण हे बघूया की जो सिलेबस दिलेला आहे त्याच्या रिगार्डिंग काय गोष्टी आहेत आणि तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत मग त्या प्रश्नांची पण आपण इथं उकल करूया किंवा त्याची चर्चा करूया. जेवढ्या गोष्टी बऱ्यापैकी मला माहिती असतात त्या वेळोवेळी मी अपलोड करतच असतो. स्टील तुमच्या काही क्वेरीज आता मनामध्ये आहेत, कारण एक्झाम ज्यावेळेस येते किंवा नोटिफिकेशन येतं त्यावेळेस डायरेक्टली माइंडची जी उथलपुथल म्हणतो आपण, ती गोष्ट मी एक्सपिरियन्स केलेली आहे. सो आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्स अँड इमोशन्स की आता सध्या तुमच्या मनामध्ये काय काय गोष्टी सुरू आहेत. अकॉर्डिंगली आपण त्याच्यावरती डिस्कस करूया, ठीक आहे. ओके, आता सगळ्यात पहिले महत्त्वाचं बघा, हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की वैद्यकीय अधिकारी गट अ बँड S20 है ना, जो आपला पेमेंटचा आहे, पदभरती 2024च्या रिगार्डिंग त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जे की BMS उमेदवारांसाठी दिलेलं आहे. काय काय आहे त्याच्यामध्ये बघा. पहिल्यांदा ते असं म्हटलं की ऑनलाईन पोर्टलच्या द्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. म्हणजे आता ह्याचा अर्थ आहे की पोर्टलद्वारे ज्यांनी फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये पात्रता यादी सुद्धा त्यांनी दिलेली आहे की हे लोक पात्र आहेत एक्झाम आता घेण्यासाठी, बरोबर. कारण त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्याच्यामधल्या काही त्रुटीज वगैरे असतील त्या गोष्टींना रेक्टिफाय करण्यासाठी गोष्टी असतील त्या. ओके, सो याची मुदत काय होती तर 1 फेब्रुवारीपासून ते 18 फेब्रुवारीपर्यंत यांनी फॉर्म भरण्याची मुदत दिली होती. इथपर्यंत आपण ओके आहोत. जवळपास 23,000 फॉर्म्स आलेले आहेत 283 रिक्त जागांसाठी. हे आता आपलं पाठ झालेलं बऱ्यापैकी माहिती आहे. आता याच्या पुढे त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत बघूया, ठीक आहे. ओके, आता त्याच्यामध्ये त्यांनी हा डिसिजन घेतला होता की सदरची पदे ही परीक्षेद्वारे भरण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. या पॉईंटवर खूप लोकांचा आक्षेप होता किंवा खूप अफवा होत्या की एक्झाम ते बोलतायत तरी परीक्षेद्वारे पण घेतल्या जाईल का, तर ते आता एक्झाम परीक्षेद्वारे जे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं होतं अगदी त्या पद्धतीनेच करतायत. आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की आपण अभ्यासक्रम स्वरूप किंवा बाकी वेळापत्रक हे आपण नंतर कळवू. त्यापैकी त्यांनी सध्या अभ्यासक्रम आणि स्वरूप यासोबत फक्त त्यांनी PDF दिलेली आहे. वेळापत्रक आणि परत परीक्षा केंद्राबाबतची माहिती ही नंतर कळवण्यात येईल, पुन्हा त्यांनी तसं म्हटलेलं आहे. सो इथं बेसिक प्रश्न हा येऊन जातो पुन्हा की मग एक्झाम कधी होईल. म्हणजे तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न असतो. बऱ्यापैकी मुलांनी कॉलही केले आणि अकॉर्डिंगली सांगितलं की एक्झाम कधी होईल. सो हे पहा, माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगतो. आपण ज्या फेब्रुवारीमध्ये आपण फॉर्म भरले, बरोबर. आता याच्यामध्ये फेब्रुवारीमध्ये आपण फॉर्म भरले, फेब्रुवारी नंतर आता आज जून मिड म्हणजे संपत आलेला आहे. थोडक्यात 4 महिने या गोष्टीसाठी दिले सिलेबस देण्यासाठी. सो जर झाली एक्झाम, परीक्षेचं वेळापत्रक आलं किंवा केंद्राबाबतची माहिती आली तर झाली तर ती 2 महिन्यामध्येही होईल आणि जर नाही झाली तर मात्र मग ती 6 महिन्यापर्यंत जाऊ शकते. अधिकारिक माहिती आहे का ही, तर बिलकुल नाहीये. हे जस्ट आपण अंदाज लावतोय, कारण तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढंच मलाही माहिती आहे. फक्त ऍडिशन हे आहे की आपली जी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आता लागणार आहे त्याचा इम्पॅक्ट कितपत होतो यावर सर्व काही गोष्टी असतात. कारण जो स्टाफ असतो किंवा परीक्षा केंद्रांच्या बाबतीत बघा, तुम्हाला जनरली माहिती सांगतो की ज्यावेळेस गव्हर्नमेंट इलेक्शन घेत असतं त्यावेळेस ज्या शाळा असतात किंवा बाकीच्या पब्लिक प्रॉपर्टीज असतात त्याला ते केंद्र म्हणून देत असतात निवडणूकसाठी. आता जर आपली परीक्षा केंद्र म्हणता येते सो आपल्याही परीक्षेसाठी केंद्र लागणार, सो शाळा लागणार. आणि ज्यावेळेस आचारसंहिता सुरू होते तेव्हापासून निवडणूक आयुक्त जे आहेत, जे निवडणूक कंडक्ट करतात मेनली, त्यांना ती ऑथॉरिटी असते आचारसंहितेमध्ये की ते केंद्रांना त्यांच्या ताब्यात घेऊन ठेवलेलं असतं. सो त्यावेळेस आपली एक्झाम होण्याची शक्यता खूपच कमी झाली, बरोबर. झाली तर एवढ्या ह्याच्यात होईल का, कारण त्यांना आता परीक्षेचं वेळापत्रक आणि परीक्षा केंद्र निवडून द्यायचे, त्यानंतर आपले ऍडमिट कार्ड येतील आणि एक्झाम घेतील.
सो माझ्या माहितीप्रमाणे एक्झाम इलेक्शनच्या आधी होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तरी आपण त्याला म्हणूया की बाबा 30% चान्सेस म्हणू शकतो की इलेक्शनच्या आधी एक्झाम होऊ शकते. जर माहिती एक्स्ट्रा मिळाली, कुठून माहिती सापडली तर तुम्हाला वेळोवेळी अपडेट करेलच, परंतु त्याचा विचार आता करायची गरज आहे का, तर सध्या बिलकुल नाहीये. एक्झाम आपली 2 महिन्यामध्ये होण्याची शक्यता माझ्या मते कमी आहे. जर तुम्ही कितीही वेळा मला विचाराल तर मी हेच उत्तर देईल, इलेक्शनच्या आधी एक्झाम होण्याचे चान्सेस खूप कमी आहे. आफ्टर इलेक्शन म्हणजे इलेक्शन कधी आहेत आपले, ऑक्टोबर नंतर इलेक्शन आहेत. सो नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत जातोय. सो पुन्हा आपल्याला 4-5 महिने मिळू शकतायत. सो इथपर्यंत मग आपण एक्सपेक्ट करायला काही हरकत नाहीये. याच्यामध्ये मी पुन्हा सांगतो की एक्झामच्या मध्ये जर शेड्यूल पुन्हा त्यांनी लवकर घ्यायचं ठरवलं तर माहिती मिळाली तर मी सर्वात प्रथम अपलोड करत असतो, हे तुम्हाला आतापर्यंत माहिती आहे. आणि जेवढ्यापर्यंत मी माहिती अपलोड करत आलेलो आहे ती बरोबर होत चाललेली आहे, त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवू शकता. ओके, आता याची पुढची गोष्ट आहे की मग आता अभ्यास कसा करावा किंवा काय करावं, त्याचा सिलेबस काय आहे. आता आपण सिलेबसवरती पहिले थोडी चर्चा करूया की सिलेबसच्या रिगार्डिंग गोष्टी काय काय आहेत. ठीक आहे, ओके. आता त्यांनी सिलेबसचं स्वरूप बघा, याच्या लास्टचा जो माझा लेटेस्ट व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सेम अशा पद्धतीने दिलं होतं आपण, की 3 पद्धतीने आपण वेटेज दिलं होतं. आयुर्वेदिक आपला अभ्यासक्रम, आयुर्वेद सिलेबस, त्याच्यानंतर आपण म्हटलं होतं की नॅशनल स्कीम्स अँड प्रोग्राम्स, आणि त्याच्यानंतर म्हटलं होतं की करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज. ओके, आता याच्यामध्ये हेही म्हटलं होतं की 60% हे आयुर्वेद असेल, 20% हे स्कीम्स असतील आणि 20% हे जनरल नॉलेज असेल. एक्झॅक्टली सेम टू सेम आहे. ओके, आता याच्यामध्ये पहा, यांनी वेटेज हे दिलेलं आहे, हे वेटेज आहे आणि त्याचे गुण हे इंटू 2 केलेले आहेत, म्हणजे डबल केलेले आहेत. फरक काहीच नाही याच्यामध्ये. सो आपला जो पेपर असेल तो 100 मार्कांचा असेल आणि त्याचे गुण 100 प्रश्न असतील आणि त्याचे गुण म्हणजे मार्क्स हे 200 असतील. आता याच्यात निगेटिव्ह सिस्टीम असेल का नाही हे अजून त्यांनी दिलेलं नाहीये. सो आपण बाकीच्या AMO एक्झाम्स बघतो त्यावेळेस शक्यतो त्याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नसते. सो आपण तशा पद्धतीने कन्सिडर करायला काही हरकत नाहीये, आणि जरी आली तर आपल्याला ते अडॉप्ट करता येतं. फक्त एवढंच अलर्ट करावं लागेल की तुका लावायचा का नाही, व्यवस्थित पद्धतीनं लिंकेजेस कसे करायचे ते आपल्याला व्यवस्थित अलर्ट पद्धतीने बघावं लागेल. ठीक आहे. सो सिलेबसचा जो सिलेबस आहे त्याचं स्ट्रक्चर आहे ते हे आहे की आपला आयुर्वेद पार्ट 60% आहे, 60 मार्क्स आहेत, असं 60 क्वेश्चन्स आहेत असं समजा. नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स जे आहेत ते 20 आहेत, आणि बाकी जो जनरल नॉलेजचा पार्ट आहे ज्याच्यावरती आपण बोलूया तो 20 मार्क्सचा आहे, आणि इंटू 2 मार्क्स आहेत. 100 मार्क असले काय, 200 मार्क असले काय, डझंट मॅटर, आपल्याला मार्क्स आणि वेटेज मॅटर करतंय. ठीक आहे, ओके. आता थोडं पुढे बघूया. आयुर्वेद सिलेबसमध्ये तुम्ही जे फर्स्ट इयर पासून ते लास्ट इयर पर्यंत जे बघितलं ना ते सर्व याच्यामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये संहितेचा भाग आहे, रचना शारीर, क्रिया शारीर, द्रव्यगुण, रसशास्त्र, अगततंत्र, स्वस्थवृत्त, रोगनिदान, काय चिकित्सा, पंचकर्म, शल्यतंत्र, शालाक्यतंत्र, लक्षात येतंय. म्हणजे तुम्ही जे काही बघितलं ते सर्व त्याच्यामध्ये आहे. स्त्री प्रसूती, कौमारवृत्ती वगैरे. आता याच्यामध्ये हा 60 मार्क 60 क्वेश्चन आहेत, आपण 60-20-20 याच्यामध्येच बघू. इंटू 2 मार्क्स आहेत, आता हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आपण प्रश्नावरतीच फक्त बघूया. 60% वेटेज हे आपल्या आयुर्वेद पार्टचं आहे. आता याच्यामध्ये पॉईंट्स बघा किती होते, याच्यामध्ये की 14 पॉईंट्स आहेत, पकडून चालू 15. सो 15 × 4 है ना, 15 चोक 60, म्हणजे 4 प्रश्न एका विषयावरती येण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही, आणि येऊ शकतात, कन्सिडर करू शकतो. सो आता लक्षात घ्या की आपल्याला किती करायचं आहे मग. आणि AIPGT आणि AMO मध्ये मी पहिल्यांदा सांगितलं की हॉरिझॉन्टल कव्हर जास्त केलं जातं AMO एक्झाममध्ये, त्याचं हे एक्झाम्पल आहे बघा. सगळा सिलेबस आणि पुन्हा त्याच्यामध्ये अजून आपले नॅशनल प्रोग्राम्स, त्याच्यामध्ये पुन्हा करंट अफेअर्स, म्हणजे ते जास्त एरिया कव्हर करू इच्छित आहेत. ठीक आहे, व्हर्टिकल जास्त जात नाहीत आपल्या MD एक्झाम सारखं, AIPGT एक्झाम सारखं. ठीक आहे. सो याच्यामध्ये जे नॅशनल प्रोग्राम्स आहेत ना त्याच्याविषयी बघा, त्यांनी ते नॅशनल प्रोग्राम्सच्या बाबतीत काय काय गोष्टी दिल्यात. सगळ्यात पहिले तर त्यांनी नॅशनल लेप्रसी इरेडिकेशन प्रोग्राम, आता हे पहा स्वस्थवृत्ताचाच पार्ट आहे जो बऱ्यापैकी आपण केलेला आहे, किंवा जे बऱ्यापैकी आपले विद्यार्थी हे CHO म्हणून आहेत, प्रॅक्टिस करणारे आहेत, त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत, PHC वर काम केलेलं आहे किंवा जनरल प्रॅक्टिसमध्ये सुद्धा ह्या गोष्टी माहिती आहेत. किंवा हे जे प्रोग्राम्स आहेत गव्हर्नमेंटने कधी लॉन्च केले, त्याचे मोटो काय होते, कधी इरेडिकेशन करण्याचं त्यांचं टार्गेट होतं, किती त्यांची संख्या आहे लेप्रसीच्या रिगार्डिंग, त्याच्या थेरपीज काय आहेत, ट्रीटमेंट स्वरूप कसं असतं, या पद्धतीच्या गोष्टी आहेत. मग कुष्ठरोग असेल, क्षयरोग आहे, अंधत्व म्हणजे ब्लाइंडनेस आहे, कीटकजन्य रोग नियंत्रण आहे, मलेरिया, हत्तीपाय रोग, डेंग्यू, चिकनगुनिया, जॅपनीज इन्सेफॅलायटिस, वॉटरबॉर्न डिसीजेस, नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे महत्त्वाचं नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम, त्याच्यानंतर नॅशनल आयोडीन डिफिशियन्सी कंट्रोल प्रोग्राम, RCH रिप्रोडक्शन चाइल्ड हेल्थवाला आहे. त्याच्यानंतर आयुष योजना ज्या आहेत त्या इथं खाली दिलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये नॅशनल आयुष मिशन, आयुर्ज्ञान आणि आयुर्स्वास्थ्य.
आणि एक्सेट्रा म्हटलंय, ह्याचा अर्थ बाकीच्या पण गोष्टी आहेत. ठीक आहे. सो पहिला जो पार्ट आहे आयुर्वेदचा तो क्लिअर, आपण 3 पार्टमध्ये सिलेबस बघतो. आयुर्वेद पार्ट ओके. त्याच्यानंतर फक्त नॅशनल स्कीम्स म्हणून एक पार्ट आहे, त्याच्याला आपण म्हणूया की स्कीम्स आणि प्रोग्राम्स. ओके, हा दुसरा पार्ट. हा पण काही खूप मेजर आहे असं काही नाही, हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे आणि येतं, अभ्यास केल्यानंतर हे लक्षात येतं. आता सगळ्यात गेम चेंजर पॉईंट कोणता असेल ना, तर तो सगळ्यात महत्वाचा गेम चेंजर पॉईंट मी म्हणेल तो आहे ह्या एक्झाम मधला जनरल नॉलेजचा पार्ट, जीके बॅच, आपण त्याला जीके म्हणूया. हा जो थर्ड पार्ट आहे ना, तोच सिलेक्शन होईल का नाही हे डिसाईड करेल, कारण 40 मार्क्स आहेत. 40 मार्क्स मध्ये खूप भयंकर डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. कारण जे सर्वांना येतंय ते तुम्हालाही येत आहे, परंतु हा जो पार्ट आहे ना, याच्यामध्ये कन्फ्युज नका हो. बऱ्यापैकी लोकांना जनरल नॉलेज मध्ये आयुष रिलेटेड जनरल नॉलेज वाटते, तो सेकंड पार्ट मध्ये भाग आहे. हा पहा, आयुष योजना म्हणजे आयुष रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना त्या सेकंड पार्ट मध्ये आल्या. पण हा जो थर्ड पार्ट आहे जीकेचा तो टोटली वेगळा आहे, जो एमपीएससी ऍक्च्युअली एमपीएससी स्पर्धा परीक्षा आहे ना, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या आम्ही क्लिअर केल्या, त्या गोष्टीवरती आहे. पॉईंट बघा काय की हिस्ट्री अँड कल्चर ऑफ महाराष्ट्र, जिओग्राफी ऑफ स्टेट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, जनरल सायन्स, मग ह्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, स्टेट इकॉनॉमी, इकॉनॉमीच्या रिलेटेड अर्थशास्त्र, आणि करंट अफेअर्स जे की आता लास्टच्या 1 वर्षापासून जे सुरू आहे ना, आणि त्यात फोकस आपण महाराष्ट्र ओरिएंटेड करायचा. ऍक्च्युली याच्यामध्ये ज्यावेळेस आपण करंट अफेअर्स बघतो त्याच्यामध्ये वर्ल्ड, इंडिया आणि महाराष्ट्र या तिन्ही पॉईंटमध्ये बघणं अपेक्षित आहे. इकॉनॉमी तर हा कन्सेप्ट पूर्णतः तुम्हाला माहित असतो, काय जीडीपी, जीएनपी वगैरे नसेल तर तो आपण कव्हर करणारच आहोत. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे भारताचं संविधानाच्या रिगार्डिंग सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. जिओग्राफी म्हणजे भूगोल राज्याचा, याच्यामध्ये त्यांनी राज्याचा म्हणल्या कारणानं आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्र रिलेटेड आहे. इंडिया आणि वर्ल्डच्या रिलेटेड कमी आहे, पण तो सुद्धा पार्ट आपण बघणार आहोत, कारण आपण याच्यात रिस्क बिलकुल नाही घ्यायची. राज्याचा इतिहास आणि संस्कृती, द कल्चर ऑफ महाराष्ट्र आणि हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र काय आहे, कारण हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र देशाच्या हिस्ट्रीशी रिलेटेड आहे. ठीक आहे. जसं आपल्या ह्याच्यामध्ये आपण म्हणूया की पार्टिशन झालं, त्याच्यानंतर महाराष्ट्रावर इम्पॅक्ट काय झाला, महाराष्ट्राची उगम कुठपासून आहे, अश्मयुगीन संस्कृतीपासून आपल्याला बघावं लागेल. सो पॉईंट शुड बी क्लिअर की हे टोटली गेम चेंजर असणारे हे 20 प्रश्न म्हणजेच 40 मार्क खूप व्यवस्थित पद्धतीने आपल्याला करावं लागेल. आणि मी हे तुम्हाला इथं ॲश्युअर डेफिनेटली करेल. मानस ऊर्जा आयुर्वेदमध्ये दोन्ही पार्ट फायद्याचं काय पहा. आयुर्वेदिक पार्टमध्ये हँड आहे, ऑल इंडिया रँक 1 असल्या कारणानं माझा, आणि गव्हर्नमेंट ऑफिसर असल्या कारणानं ह्या गोष्टी म्हणजे आमच्यासाठी खूपच इझी असलेला पार्ट आहे. त्यामुळे तुम्हाला सध्या टफ वाटतोय हा पॉईंट, याच्यामध्ये काय वापरू, जीकेची कोणती पुस्तकं वापरू, व विनाकारण कुठली पुस्तके घेऊन काही वाचत बसू नका, कारण याच्यामध्ये नक्की विचारलं काय जाईल, स्वरूप कशा पद्धतीने आहे, टू द पॉईंट महत्वाचं काय आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाहीये की राज्याचा भूगोल, त्याच्यामध्ये पण फिजिकल जिओग्राफी वगैरे ह्याच्यावरती सुद्धा क्लासेस आहेत. एक एक क्लास आहे. हिस्ट्रीसाठी एक वेगळाच क्लास असतो, राज्यघटनेसाठी वेगळा क्लास असतो, सामान्य विज्ञान त्याच्यात बायोलॉजीसाठी वेगळा क्लास असतो, इकॉनॉमीसाठी वेगळा क्लास आहे, करंट अफेअर्सच्या काही वेगळ्याच बॅचेस असतात. तो कन्सिडर सांगायचा मुद्दा हा की इतका वास्ट पॉईंट आहे आणि तो फक्त आपल्याला 20 प्रश्नांमध्ये म्हणजे 40 मार्क्ससाठी दिलेला आहे. सो काय नक्की उचलायचंय याचं तुम्हाला खूप महत्वाची दृष्टी पाहिजे, जी आपल्या मानस ऊर्जामध्ये तुम्हाला डेफिनेटली प्रोव्हाइड केली जाईल. आता सांगायचा उद्देश तर तुम्हाला लक्षात आला की 60-20-20 याच्यामध्ये 60 आणि 20 जो पहिला 2 पार्ट आहेत ते बऱ्यापैकी तुम्ही करू शकताय, ते इथं होईलच, त्याच्याविषयी काय नाही. सेल्फ स्टडीच्या बाबतीत जर बोललो तर, पण दुसरा हा पार्ट आहे ना, याला मात्र तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावंच लागेल, कारण हा गेम चेंजर राहणार आहे. मी वारंवार का म्हणतोय, कारण जे सगळ्यांना येते ते तुम्हाला येते, हा पार्ट नाहीये कुणाला येत सध्या. ज्यांनी एमपीएससीची तयारी सुरू केली आहे किंवा एमपीएससी करतायत त्यांना हा पार्ट लक्षात आहे हा काय असेल. ठीक आहे. ओके. सो आता अकॉर्डिंगली आपण बऱ्यापैकी फोन आले मगापासून, फोन सुरूच होते की बाबा कशा तुमच्या बॅचेस आहेत किंवा आपण कोणती बॅच जॉईन करू. मानस ऊर्जा अकॅडमीमध्ये ऑलरेडी 2 बॅचेस सुरू आहेत. एक मार्चमध्ये सुरू होती आणि एक एप्रिलमध्ये सुरू आहे, बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. परंतु आता ती जॉईन नका करू, कारण ती बॅचेस फुल झालेले आहेत, क्लोज केलेले आहेत, त्याचा सिलेबस थोडा पुढे गेलेला आहे. ठीक आहे. सो आता आपण आयुर्वेद मेडिकल ऑफिसर महाराष्ट्र बॅच 3 म्हणून एक नवीन बॅच सुरू करतोय, जी की कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे. कॉम्प्रेहेन्सिव्हचा अर्थ आहे की ज्या पहिल्या 2 बॅचेस आहेत अगदी तशा पद्धतीनेच ही बॅच असणार आहे. याच्यामध्ये सर्वच कव्हर असेल. हे जे आता सिलेबसचे 3 पॉईंट सांगितले ते कव्हरच असणार त्याच्यामध्ये. आयुर्वेद पार्ट, स्कीमचा पार्ट आणि जीकेचा पार्ट. ओके. स्ट्रक्चर सेम असणार आहे, ज्या पहिल्या 2 बॅचेस असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स, लेक्चर्स आणि बाकी सगळ्या गोष्टी दिल्या जातील. आता ज्या खालच्या ज्या बॅचेस आहेत, एएमओ महाराष्ट्र जीके बॅच आणि एएमओ महाराष्ट्र टेस्ट सिरीज बॅच, ह्या दोन्ही बॅचेस ह्या बॅचमध्ये इन्क्लूड असणार आहेत, म्हणून त्याला आपण कॉम्प्रेहेन्सिव्ह बॅच म्हणतोय. ठीक आहे. त्याची फीज आपण 12,800 ठेवली, परंतु आपण बॅच जी सुरू करतोय ते 26 जून पासून सुरू करतोय. सगळ्या बॅचेस ह्या आपल्या ज्या 3 बॅचेस आहेत
या 26 जून पासून सुरू होतील. त्याच्या पूर्वी फीज ही 10,800 असेल, त्याच्यानंतर मात्र 12,800 असेल. ठीक आहे. काही लोकांना फक्त जीकेची बॅच जॉईन करायची, हा पण एक कन्सर्न आला. काही लोकांनी तसे कॉल केले की आम्हाला जीकेची बॅच जॉईन करायची. सो त्याच्यासाठी आम्ही फक्त जीके बॅच सुरू करतोय. जे आपले 6 पॉईंट्स आता आपण बघितले, हिस्ट्री, जिओग्राफी, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, जनरल सायन्स, स्टेट इकॉनॉमी, करंट अफेअर्स, याच्यासाठी आपण एमपीएससी पॉईंट ऑफ व्ह्यूने ही बॅच करणार आहोत. जे गरजेचं आहे तेच दिलं जाईल, कारण हे राजहंसासारखं आपल्याला ते उचलावं लागेल, कारण समुद्र आहे हा. एमपीएससी म्हणजे टोटल समुद्र आहे. ठीक आहे. सो त्याची आपण फीस 5,800 आहे आणि 26 जूनच्या पूर्वी ती 4,800 ठेवलेली आहे. टेस्ट सिरीजसाठी पण 2-4 कॉल आले की आम्हाला फक्त टेस्ट सिरीज जॉईन करायची. सो त्याच्यासाठी आपण 15 मेजर टेस्ट कंडक्ट करतो याच्यामध्ये, पूर्णतः ह्या सिलेबसवरतीच 60-20-20च्या फॉर्मेशनमध्ये. अकॉर्डिंगली त्याच्यामध्ये काही बोनस पण आपण देणार आहोत. ज्या अगोदरचे एएमओचे एक्झाम झालेले आहेत त्या पण तुम्हाला तिथं टेस्टसाठी दिल्या जातील, आणि काही इम्पॉर्टंट असलेले पॉईंट्स ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन नोट्स किंवा व्हॅल्यू ॲडिशन नोट लेक्चर्स ते सुद्धा याच्यामध्ये आपण प्रोव्हाइड करूया. तसं जीके बॅचमध्ये पण थोडंफार प्रोव्हाइड केलं जाईल. ओके. सो टेस्ट सिरीजच्या बॅचची फीस 6,800 असेल. 26 जूनच्या आधी 5,800 याच्यामध्ये होऊन जाईल. ठीक आहे. आता सांगायचा उद्देश काय, ह्या 3 बॅचेसमध्ये तुमच्या रिक्वायरमेंटला धरून ह्या बॅचेस मी सेपरेट केलेल्या आहेत. अदरवाईज मी फक्त एकच ही बॅच लॉन्च करणार होतो, परंतु काही लोकांनी बाकीच्या पण ठिकाणी क्लासेस जॉईन केलेले आहेत. सो त्यांना जीकेचा पार्ट जर हवा असेल स्पेसिफिकरित्या की बाबा ऑफिसरकडूनच शिकूया आपण जीके, दॅट विल बेटर. सो त्यांच्यासाठी ही आपण जीकेची बॅच ठेवलेली आहे. काही लोकांना फक्त टेस्ट सिरीज जॉईन करायची, सो टेस्ट सिरीजसाठी पण आपण ह्या बॅचेस ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. 2-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की हे कधी कंप्लीट करायचं आहे आपल्याला. तर टार्गेट हे असणार आहे की 2 ते 3 महिन्यामध्ये आपण हे कंप्लीट करणार आहे. अकॉर्डिंगली ज्यावेळेस नवीन नोटिफिकेशन येतं किंवा नवीन माहिती कळते त्यानुसार आपण मोल्ड करणार आहोत, आणि ते आपण सगळ्या अँगलने आपण प्रिपेअर आहोत. आपण सगळ्या पॉसिबिलिटीजसाठी प्रिपेअर आहोत. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची आवश्यकता नाहीये. तुम्ही याबाबत निश्चिंतता बाळगा की सिलेबस कव्हर होईल का नाही, तर डेफिनेटली सिलेबस कव्हर होईल, कारण सगळे बऱ्यापैकी प्रिपेअर आहे. आता हा पार्ट बघा, जीकेचा पार्ट हा, याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी वर्ष घातलेले असतात. सो आमचं हे टिप ऑफ टंग असतं. सो हे ह्या लगेच कव्हर होऊन जातील. टेस्ट सिरीजच्या बाबतीत पण काही एवढा इश्यू नाहीये, आणि हे बॅचेस तर ऑलरेडी ह्या 2 बॅचेस सुरू असल्या कारण ह्या नवीन बॅचला काही इश्यू नाहीये. सगळं काय ओके होत आहे. ज्यांनी अगोदरचे आमचे ज्युनियर स्टुडंट आहेत, वॉरियर्स आहेत 2 बॅचचे, त्यांच्यासाठी सुद्धा पुन्हा सांगतो की हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा त्यांना तिथेच मिळणार आहेत. तर त्या लोकांनी ह्या नवीन बॅचेस जॉईन करायची आवश्यकता बिलकुल नाहीये. ठीक आहे. आता हे बॅचेस जे आहे सुरू कधी होते, 26 जूनला सुरू होते. कॉन्टॅक्ट बघा याच्यामध्ये 9922 040 739 हा व्हॉट्सअप नंबर आहे. 78 41 987 925 हे कॉलिंगसाठी आहे, आणि ॲप आपल्याला इन्स्टॉल करावा लागेल त्याच्यासाठी, मानस ऊर्जा आयुर्वेद. फक्त एवढं टाईप करा तुम्ही, मानस ऊर्जा आयुर्वेद. अँड्रॉइड आणि iOS दोन्ही व्हर्जनमध्ये आहे. मी त्याची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. स्टील अजून काही तुमच्या पर्सनल क्वेरीज असणार आहेत, डेफिनेटली असणार आहेत, तरी देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप किंवा कॉलवरती विचारा. कॉल जर उचलला गेला नाही तर व्हॉट्सअपला मेसेज करा, कारण बऱ्यापैकी आता खूपच लोक कॉल करतायत, त्यामुळे कधी कधी एंगेज राहणारच आहे. सो तुमची महत्त्वाची क्वेरी असेल तर तुम्ही पहिले व्हॉट्सअपला करा. ठीक आहे. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि हा, आपल्या मित्रांना, ज्युनियर सिनियर्सला ज्यांना हे गरजेचं आहे त्यांना मात्र हे शेअर करा. ठीक आहे. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.